चला लवकर स्टार्ट करा, अजून बरेचसे सामने बाकी आहेत. गोलंदाज विनोद येते गोलंदाजी मार्कवर. पहिला गोलंदाज दिसेल. पॉवर प्लेचं षटक आहे, लक्षात घ्या. नवीन सामना आहे, 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा फायदा कसा काय घेतला जातोय की काय हे पाहावं लागेल. या ठिकाणी बघा बरंच काही घडलं ते मागच्या सामन्यामध्ये. जो संघ पहिल्या फेरीमध्ये अतिशय चांगला खेळ करून पुढे आला होता, खेमवर्धन पालपेन, मात्र त्या संघाला या स्पर्धेतून बाद केलं गेलं होतं. ते नक्कीच समोरच्या संघाकडनं बाबरवाडी क्रिकेट संघ. अप्रतिम गोलंदाजी बघा, त्यांचा संघ कसा वर झाला. सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये त्यांची धावा नव्हत्या, शेवटच्या 2 षटकामध्ये त्यांची धावा एकूण 30 झाली. 31 धावांचं लक्ष होतं, मात्र गोलंदाजाने कमाल केली. खास करणं बघायला गेलं तर नक्कीच जो दुसऱ्या नंबरचा गोलंदाज होता त्यांनी जे ॲक्युरेट गोलंदाजी केली ना, त्याच जोरात त्यांचा संघ पुढे आला. बघा गोलंदाजसुद्धा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करून संघाला पुढे आणू शकतो. आणि तेच तांबडवाडी क्रिकेट संघ विरुद्ध जय हनुमान क्रिकेट सडे जांभारी, ह्या 2 संघामध्ये सामना होतोय. सडे जांभारी संघ नक्कीच क्षेत्ररक्षण करतोय, तर तांबडवाडी क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना. सडे जांभारी देऊलवाडी. बघा आपण बघतोय गावच्या ठिकाणी बरेचशा वाडी असतात आणि आजचे सामने हे वाड्यांमध्ये होतोय आणि नक्कीच चांगला खेळ करताना दिसतंय. या ठिकाणी पहिला चेंडू, या सामन्यामधला पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र शत्रक्षण भेदून चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने स्वतःचं संघाचं खातं खोललं जात आहे. ते फलंदाज नक्कीच दीपक मार्फत त्याला साथ देतो कैलास, तर गोलंदाज विनोद आहे. नक्कीच आपण बघतो हा सामना तांबडवाडी क्रिकेट संघ विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ सडे जांभारी देऊलवाडी. तांबडवाडी विरुद्ध देऊलवाडी असा हा 2 संघांमध्ये सामना होता. हा नवीन संघ सामना असेल. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा, ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू. नक्कीच वाईटचा इशारा होता आहे. अवंतरने आणखीन एक धाव मिळते. एकूण धावसंख्या 3 वर पोचते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट आणि बॉलचा संगम नाही. चेंडू मात्र यशाच्या हातामध्ये विसावतोय. चांगला कमबॅक केलं जात आहे, कारण वाईट नंतर थोडंसं दडपण असतं की चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकू. मात्र या ठिकाणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही, 3 धावा आहेत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाज विनोद गोलंदाज मारण्याचा. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी हवा वेगात असल्या कारणाने चेंडू अचूक असा अंदाज तुम्हाला येणार नाही तो ऑफसाईडला. मात्र या ठिकाणी तसंच घडलं. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या 5 वर पोचते. बिनबाद 5 अशी संत सावध अशी सुरुवात आहे. मोठे फटके जरी आले नाही, मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजाचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, मात्र 5 धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. विनोद पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी जाईल नक्कीच दीपकसाठी. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू नक्कीच सेमाच्या दिशेने येत असताना आणि 4 धावांसाठी, कारण आउटफील्ड फार वेगवान आहे या ठिकाणी बघा. आणि या ठिकाणी बघा फील्ड रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी नक्कीच खेळाडूने घेतलेला फलंदाजाने. कारण 3च खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेमध्ये लावू शकताय. आता कुठल्या बाजूला लावायचा हा प्रश्न पडतोय, कारण फलंदाज हा आजकाल बघतोय आपण 360 खेळ होताना दिसतोय. आपण जेव्हापासनं डिव्हिलियर्स नंतर सूर्याने सुरुवात केली ना, त्यामुळे आता प्रत्येक खेळाडू हा मागे मारण्याचा प्रयत्न, चौफेर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये कुठे फलंदाज ठेवायचा, क्षेत्ररक्षक ठेवायचा, हा प्रश्न मात्र नक्कीच खेळाडूंना संघाला पडतोय. आणि त्याचाच फायदा या ठिकाणी लॉंग ऑफ रिझनमध्ये कोणी खेळाडू नव्हता आणि त्याचाच फायदा म्हणजे या 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 9 वर पोचते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा, खूपच वाईटचा. बघा याच ठिकाणी ऑफसाईडला आहे. तुम्ही थोडासा बाहेर जास्त टाकला ना तर आणखीन बाहेर निघेल. तुम्ही जेव्हा स्विंग गोलंदाजी करताय ना, तेव्हा नक्कीच चेंडू आणखीन बाहेर तुमचा निघेल.
इन स्विंग असेल तर तुम्ही बाहेर टाकून आतमध्ये आणू शकता, मात्र आउट स्विंग जर तुमचा असेल ना तर हवेनं आणखीन बाहेर निघणार आणि तोच प्रत्यय या ठिकाणी 2 चेंडू दिसला आपल्याला. 2 चेंडू जे वाईड पडले ना इतर जे तुम्ही हाताळले ते नक्कीच त्या ठिकाणी अवंतरच्या रूपाने धावसंख्या 10वर पोचते. यावेळी मारण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक बाद दिलेला आहे. दोन अंपायर मध्ये त्या ठिकाणी बातचीत होते. नॉट आउट म्हणून घोषित करतात. चेंडू पायावर आदळला होता. दुसऱ्या पंचांशी त्यांनी बातचीत केले, कारण दोन्ही पंचांमध्ये थोडीशी बातचीत झाली, त्यामध्ये नक्कीच नॉट आउट. अकरा धावा 13 धावा झाल्यात. पहिलं षटक संपले, धावसंख्या 13 झालेली. गोलंदाज तेजस येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस, आणखीन एक तेजस येतोय. मागच्या सामन्यामध्ये तेजसनी आणि क्लीन बॉल, वॉट अ डिलिव्हरी. बघा मराठीमध्ये ढेलामधून चेंडू गेलेला आहे, आपण बोलतो ना गावठी भाषेमध्ये. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि पाय यांच्या मधून, दोन पायाच्या मधून चेंडू जातो. यॉर्क झालेला आहे या ठिकाणी खेळाडू, आणि पहिला गडी बाद झालेला आहे. दीपक बाद झालेला आहे. धाव संख्या 13 असताना. वॉट अ बॉलिंग, अतिशय चांगली सुरुवात तेजस मार्फत. कालपासून जेवढे तेजस खेळलेत ना सर्व यशस्वी ठरलेत. कालच्या दिवशी 2 तेजस होते यशस्वी, अगोदरच्या सामन्यामध्ये तेजस यशस्वी ठरला, आणि यावेळेचा तेजस सुद्धा चांगली सुरुवात करतोय. अभिषेक येतोय नवीन फलंदाज. पुन्हा नवीन फलंदाज तेजस समोर. बघूया तेजस आणखीन किती गडी बाद करतोय, कारण नवीन सामना सुरू आहे. दोन्ही संघ या ठिकाणी प्रथमच खेळताना. यावेळी पुन्हा अतिशय ॲक्युरेट गोलंदाजी. बघा टप्पा अचूक असला ना तर तुम्ही नक्कीच, रूम जर दिला नाही फलंदाजाला तर नक्कीच तुम्ही अडवू शकता, समोरच्या फलंदाजाला थांबवू शकता, आणि तोच प्रयत्न तेजसचा.
कुठलीच घाई गडबड नाही, अचूक येतोय व्यवस्थित त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू तेजसचा राईट आउट विकेटचा मारा. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डॉट जातोय. वॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. बघा तिन्ही चेंडू तुम्ही पाहिले असतील. बघा व्हेरिएशन या मुलाकडे. पहिला चेंडू यॉर्क होता, त्यानंतरचा चेंडू थोडासा बाहेर टाकला आणि आतमध्ये घुसवतोय तो. दोन्ही चेंडू ॲक्युरेट होते आताचे आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे 3 चेंडूवर एकही धाव नाही. आणि एक महत्त्वाचा गडी जो डोई जड थडत होता, जो दीपक हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला मात्र बाद केलेला आहे. दीपकने चुकी केली, रिव्हर्स खेळण्याचा जो प्रयत्न केला ना, सरळ बॅटने खेळला असा. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेच्या दिशेने, नक्कीच 6 धावांसाठी. आणि जर सरळ बॅटने जर मारला तर नक्कीच धावा येऊ शकतात. आणि ते जर दाखवलं ते नवीन फलंदाज अभिषेकने, अभिषेकच्या बॅटमधून हा षटकार आहे. जरी 2 चेंडू वाया गेले मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच मी मारू शकतो, मात्र जर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला असता तर गडीबाद होऊ शकला, मात्र तसं काही झालं नाही. सरळ बॅटने षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र नक्कीच तेजसला मार बसलेला आहे, षटकार आलेला आहे. यावेळी वरकटलेला आहे, शतरक्षक रेष्टरक्षक सुद्धा चुकलेला आहे. एकच धाव, अंगाला लागून गेला, अंगाला लागून गेला. बॅटला लागला. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढवून होते, ती 20 वर पोहोचते. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न नक्की तेजस मार्फत केलाय. एक मोठा फटका आला. 13 आणि 7. लक्ष दे रे, तू बोलू नको, लक्ष दे. एक धाव, धावसंख्या 21. षटक संपते दुसरं, धावसंख्या 21 झाल्या. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 2 षटकाची समाप्तीनंतर 21. नंबर 3चा गोलंदाज रोहित येते गोलंदाजी मार्कवर. नंबर 3चा गोलंदाज रोहित गोलंदाज मार्कवर. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेल्या आहेत. आणखीन धावा जमावायला लागतील, कारण या ठिकाणी तुम्हाला 50 पार केली तर थोडीफार आशा राहू शकते. रोहित गोलंदाजी मार्कवर. पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होते. धावचीच्या रूपाने काही गरज नव्हती अभिषेकला पुढे जायची, मात्र या ठिकाणी चुकी केली. नवीन फलंदाज सौरभ येतोय. धन्यवाद. नवीन फलंदाज सौरभ खेळण्यासाठी गेलेला आहे, मात्र या ठिकाणी चुकलेलं चांगली गोलंदाजी होताना दिसते. यावेळी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न. बघा बॅकफुटला जाऊन तुम्ही खेळताय तरी लेग स्टंपच्या बाहेर जाऊन, तर नक्की तुमच्या बॅटला चेंडू लागणार नाही. नक्की त्यामुळेच चेंडू वाईट ठरला नव्हता. या ठिकाणी चेंडू मात्र डॉट जातोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल त्या ठिकाणी, झेल मात्र सुटला जातोय. आजच्या दिवसातील हा 7वा झेल सुटलेला आहे. आज झेल घेण्यापेक्षा झेल सुटण्याचा दिवस आहे. आणि 7ही झेल सोपे होते, लक्षात घ्या, म्हणजे जे घेण्यासारखे होते. आणि एक एक कठीण झेल होता मागच्या सामन्यामध्ये, तो 8वा झेल होता. धावसंख्या 22. पुण्याचा पुढचा चेंडू, यावेळी रेक्षम सोडून जाणार चेंडू, वाईटचा इशारा. धावसंख्या 23 वर पोहोचते. जेव्हा धाव येत नाही ना बॅटमधून, तेव्हाच नेहमीच गोलंदाज मदत करताना दिसतात. या अगोदर असंच झालं होतं, बॅटमधून धावा आटल्या होत्या, मात्र जो वाईटचा पंजा आला होता आणि त्यामुळे धावसंख्या वाढली गेली होती. यावेळी नक्कीच एकच धाव मिळते वाईटवर. पुन्हा एकदा चुकतोय चेंडू, मात्र निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या आहे 23. नवीन फलंदाज सौरभ. यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कोणी शतरक्षण त्या ठिकाणी 2 शतक जाईपूर्वी नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय आणि 3 धावा पूर्ण. बघा, थ्रो करताना कमी पडला शतरक्षक आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती 26 वर पोहोचते. 26. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झाले, 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 26. यावेळी मोठा फटका, नक्कीच 6 धावांसाठी येईल. होय, आणि हा षटकार. षटक संपते तिसरं. धावसंख्या 32. गोलंदाज संकेत. संकेत आहे ना, अनिकेत. अनिकेत आहे, संकेत नाही. मात्र त्यांचा 12वा केल्यावर संकेत नाव देऊन गेलेला. मात्र या ठिकाणी अनिकेतला पाचारण करण्यात येते. शेवटचं षटक आहे, धावसंख्या 32 आहे. बघूया या षटकामध्ये किती धावा जमावल्या जात आहेत. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू, वाईटचा इशारा. धावसंख्या 33 वर पोहोचते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. धावसंख्या 33 झालेली आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन मध्ये एक अप्रतिम झेल. बघा, खालचा झेल या ठिकाणी अतिशय चांगला टिपलेला आहे. वरून येणारे झेल सुटतात, मात्र या ठिकाणी चांगला झेल. आणखीन एक गडी बाद होतोय. सौरभ बाद झाला. हां,
अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन याला फलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण. धावसंख्या 35 झालेली आहे. सौरभ आउट झालेला आहे. नवीन गेलेला फलंदाज विजय आहे. विजयच्या बॅटमधून 2 धावा. विजय वाघे नक्कीच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. अजूनही काहीच चेंडू आहेत. स्विच हिटचा प्रयत्न. अगोदरच तुम्ही बॅट दाखवताय की मी स्विच हिट खेळणार आहे, मात्र धावचीत या तंबूत परता तुम्ही. विजय बाद होतोय. धावचीतच्या रूपाने चेंडू मात्र डॉट जातोय. समीर फलंदासाठी गेलेला आहे. साथ देईल तो नक्कीच कैलासला. नक्कीच वाईटचा इशारा. आणखीन एक धाव वाढते. 36 धावा झालेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, मात्र त्याचा फायदा घ्यावा लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. 1 षटक पॉवर प्ले आहे, त्यामध्ये तुमच्या अजूनपर्यंत फक्त 36 धावा आहेत. गोलंदाजासाठी लढण्यासाठी तुम्हाला धावा जमाव्याच लागतील. मागचा सामना मात्र नक्कीच गोलंदाजी जोरावर जिंकला होता. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगला कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाजाचा. चेंडू डॉट जातोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. धाव संख्या झाली ती 36. 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच धाव संख्या वाढू शकते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धाव पूर्ण. मात्र या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार येतोय. आउटफील्ड फार वेगाने त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा म्हणजे या 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या 40 वर पोहोचते. यापुढचा सामना गोल्डन स्टार गावठाणवाडी तसेच गणेश इलेव्हन जांभारी दोन्ही संघाचे कर्णधार या. गोल्डन स्टार गावठाणवाडी आणि गणेश इलेव्हन जांभारी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. धावसंख्या 40 झालेली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 40. आणखीन एक जर मोठा फटका आला ना. फुलटॉस वर घेतलेला आहे आणि हा नक्कीच 6 धावांसाठी. बघा 2 चेंडू तुमचे खराब पडले आणि इथे धावसंख्या वाढली. धावसंख्या 46 जिंकण्यासाठी 47 धावा.
गणेश इलेव्हन जांभारी संघाचे कर्णधार या गोल्डन स्टार संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत टॉससाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज संजय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा. आणखीन एक धाव. धावसंख्या 8 वर पोचते. 2 बाद 8 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. मोठे फटके खेळावेच लागतील कारण पहिल्या षटकामध्ये कमी पडला हा संघ. यावेळी यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र थ्रो काहीसा उशिरा येतोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 वर पोचते. 2 बाद 10 धावा. या ठिकाणी नक्की डावऱ्याचा फलंदाज झाला. नक्कीच या ठिकाणी संधी आहे कारण हवेचा वेग हा त्यांच्या बाजूने त्यांच्यासाठी पोषक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळी शॉट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षक. ज्या क्षेत्ररक्षकांना पहिलाच झेल हा सोपा झेल सुटला होता तो मात्र आता मिड विकेट रिजनमध्ये आहे. शॉर्ट मिड विकेटला एका धावेने संघाची धावसंख्या 11. 2 बाद 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जांभारीवाडी झालं ना. गणेश इलेव्हन जांभारी संघ जर आला असेल टॉससाठी या. गणेश इलेव्हन जांभारी. यावेळी मोठा फटका लॉंग ऑफ रिजनमध्ये मात्र झेल त्यांच्या पुढे पडतोय. 1 धाव मिळते फक्त. एका धावेने संघाची धावसंख्या 12 वर पोचते. पुढचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. षटक संपतंय दुसरं. संजयचं षटक संपतंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा आहेत. फार मागे पडला जातो. या षटकामध्ये फार कमी धावा दिलेल्या आहेत. नक्कीच 5च धावा देतोय तो गोलंदाज संजय. गोलंदाजीच्या जोरावर मागचा सामना सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता तो नक्कीच बाबरवाडी क्रिकेट संघाने. यावेळी सुद्धा या ठिकाणी नक्कीच चांगली गोलंदाजी होताना जेव्हा 47 धावांचं लक्ष समोर होतं ना तेव्हा पॉवर प्लेमध्ये धावा जास्त यायला हव्या होत्या. फक्त 7च धावा आल्या होत्या. त्यानंतर 5 धावा आल्या. प्रेम गोलंदाजी मार्कवर. प्रेमच्या हातून एक झेल सुटला होता मात्र त्याला गोलंदाजीमध्ये भरून काढावं लागेल.
चेंडू निर्धाव जातोय. डॉट चेंडू. आता मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 35 धावांची गरज आहे. 11 चेंडू 35 धावा. एक धाव मिळते. धावसंख्या 13. गणेश इलेव्हन जांभारी संघ टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन सुद्धा सांगायचा आहे. डेड बॉल घोषित केला जातोय. या ठिकाणी यष्टीरक्षक मला वाटते बदलण्यात येतोय. गणेश इलेव्हन संघ लगेच आपलं डिसिजन द्या, कारण उशीर होतं. या ठिकाणी मॅच लेट होणार नाही याची खबरदारी घ्या. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हरला. एक धाव मिळते. चौदा ना. धावसंख्या 14 होते. अजूनही 33 धावांची गरज आहे. मात्र एकही मोठा फटका येत नाही. त्याचं कारण म्हणजे अचूक गोलंदाजी होते. यावेळी मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटला जातोय. प्रयत्न चांगला करतोय तो शतरक्षक, मात्र दोन झेल त्याचे जे आवाक्यात नव्हते, मात्र मागचा झेल त्याने जवळजवळ पोहोचला होता झेलवर. मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 16वर पोहोचते. अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते नक्कीच 8 चेंडू आणि 31 धावा. तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चेंडू पडून आतमध्ये येतोय. चेंडू निर्धाव जातोय. बघा, एका चेंडूवर मोठा फटका मिळाल्यानंतर परत चांगली गोलंदाजी. मात्र या ठिकाणी गोलंदाजीची अंदाज नक्कीच एकही फलंदाज घेऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी, आणि त्यामुळे बॅकफुटला येतोय तो नक्की फलंदाजी करणारा संघ. 7 चेंडू 31 धावा. 7 मध्ये 31. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न. षटक संपते 3रं. 6 मध्ये 31 धावांची गरज. 5 षटकार मारावे लागतील. ज्या पहिल्या 18 चेंडूत झालं नाही ते करावं लागेल. पहिला चेंडू धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. त्या मात्र 5 चेंडू आणि 31 धावा. स्वप्नील गोलंदाजसाठी आलेला आहे. आपलं डिसिजन कळवा. काय घेतलंय? गणेश इलेव्हन.
स्वीकारले का? फलंदाजी बॅटिंग स्वीकारले गणेश इलेव्हन संघाने. तर समोरच्या संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचं आहे. गोल्डन स्टार गावठणवाडी या संघाने. यावेळी हलकासा ड्रायव्हर चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतलेला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जातो त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एकच धावेने संघाची धावसंख्या वाढते. मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने तुम्ही पराभवाच्या दिशेत जाताय. मात्र काहीसे औपचारिकता राहिले. पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. बघा व्हेरिएशन काय आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच स्वप्नीलचा. डावऱ्याचे गोलंदाज आणि कालच्या दिवसापासून बघितलं की डावऱ्याचे फलंदाज आणि गोलंदाजांनी करामत केलेली आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न मात्र गडी बाद झालेला नाही. त्याने पाहिलं काहीसे औपचारिकता आहे. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केलाच नाही कारण परत फलंदाज जाणार दुसरा येणार आणि विजयाच्या दिशेने नक्कीच गोलंदाजी करणारा संघ आहे. हा ते पण तिथे आहेत. गोल्डन स्टार संघाला शतरक्षण आलेलं आहे लक्षात घ्या. गणेश इलेव्हन जांभारी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्वरित तुम्ही शतरक्षण लावून घ्या.